जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय महाराष्ट्र, जय गुजरात. मराठी अस्मितेशी खेळणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा ठाण्याचा वाघ, ठाण्याचा वाघ, ठाण्याचा वाघ, ठाण्याचा वाघ. एकीकडे राज्यात त्रिभाषेवरून एक गदारोळ सुरू झाला आणि दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली. आज अमित शहा यांचे विविध कार्यक्रम होते पुण्यामध्ये आणि त्याच एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाषण संपल्यानंतर जय गुजरात अशी घोषणा दिली. यावेळी पहिले त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि शेवटी मिश्किलपणे जय गुजरात अशी घोषणा दिली आहे. यावरूनच आता राजकीय वातावरणात एकच गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतोय. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. याआधी शरद पवारांनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक अशी घोषणा दिली होती. मग ते कर्नाटक प्रेमी झाले का असा प्रश्न त्यांनी विचारलाय. मात्र एकूणच या घोषणेनंतर आता राजकीय वर्तुळात एकूणच गदारोळ निर्माण झालेला पाहायला मिळतो. नेमकी काय टीका केली जाते लोकांकडून आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आपल्याला मी आठवण करून देतो, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते. याचा अर्थ काय? त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय. याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेला आहे. संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलंय. आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीचं आहे. विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत, त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही. लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलतायत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही. एका मराठी कवीची ओळ आहे, मातीसाठीचं जगावं, मातीसाठीचं मरावं, बाळा माती लई थोर, तिला कसंही सरावं. परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही. ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे, या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात. ते उगाच म्हणत नाही. खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे. नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणातनं आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय, अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशा काळामध्ये अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे, एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठाई आहे. कारण उद्या जेव्हा सगळा महाराष्ट्र आणि अवघा मराठी माणूस महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्मितेसाठी मुंबईमध्ये एकवटत आहे, अगदी त्याच वेळेला अमराठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणं फार स्वाभाविक आहे. पण अशी बेगमी करताना मी तुमचा सगळ्यात जास्त वफादार आहे, किंबहुना मीच सर्वोत्तम भाट आहे, हे अमित शहांना सांगण्याची संधी एकनाथ शिंदे कसे सोडतील बरं? कदाचित त्यातूनच आज त्यांच्या तोंडून जय गुजरात निघालं. यामध्ये एकनाथ शिंदे स्वतःला मूळचे शिवसैनिक समजतात असं लोकांना भासवतात आणि आज जे देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं. मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची
सुरुवात करून देतायत का? त्यानंतर तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असं कायम लोकांना भासवताय, पण त्या विचारामध्ये जय गुजरात बाळासाहेबांचा कधीच नव्हता. आणि मला असं वाटतं सपशेल लोटांगण घालण्यासाठी आणि शहाणा खुश करण्यासाठी, त्यांना परत परत आठवण करून देण्यासाठी की मी तुमचा किती पाईक आहे, मला 2.5 वर्षांनी मुख्यमंत्री द्या, हे भासवण्यासाठी आता ते जे काय पाईप झालेत आणि त्या पाईपातनं आता काय काय वाहत आहे हे मराठी माणसं, महाराष्ट्रातली जनता सगळे बघतायत. तुम्ही तिकडे जय महाराष्ट्र म्हणू शकता का? ऐकून घेतील का? का महाराष्ट्रात तुम्ही ही आग लावताय? हिंदू पाकी मुसलमानांमध्ये तर ऑलरेडी लागलेली आहे, आता प्रांतवार लागते, आता भाषेवार लागतंय. त्याच्यामुळे महाराष्ट्र अतिशय अस्थिर झालाय आणि अस्थिर काम करण्याचं मुख्य ज्यांनी धुरा वाहिली आहे ही अस्थिर करण्याची, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. त्यामुळे अशा गोष्टीचा महाराष्ट्र, मुंबई निषेध केल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा पहिले बंड केला होता तेव्हा त्यांचा पहिला थांबा हा गुजरातमधील सुरत इथे होता. त्यामुळे तेव्हा सुद्धा अनेक विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती की हा संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड जे आहे ते अमित शहा आहेत. आणि त्यानंतर आज पुणे दौरा होता अमित शहा यांचा. त्यावेळी एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा जय गुजरात अशी घोषणा दिल्यामुळे या संपूर्ण चर्चेंना पुन्हा एकदा उधाण आलंय. या संपूर्ण प्रकरणावर आता काय पुढे घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर.